नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता कुर्ता आणि जीन्स घालून आलेली असते. तिने पहिल्यांदाच तसे कपडे घातलेले असतात, म्हणून ती खूपच जास्त ऑकवर्ड झालेली असते. तरीसुद्धा ती आकाशला विचारते की कशी दिसते. तेव्हा आकाश म्हणतो की तू खूप सुंदर दिसतेस आणि तो इथे चक्कर येण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश सांग ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी अगं तुला माहिती आहे का तू किती सुंदर दिसतेस ते. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश मी तुला ना कशामध्ये सुद्धा सुंदरच दिसते. तेव्हा इथे भूमीला असं वाटत असतं की तिला ते कपडे चांगले नाही वाटत. तेव्हा आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी अगं तू जे काही घालतेस ना खरंच तुला ते चांगलं दिसतं. आणि आकाश तिला घेऊन आता आरशामध्ये उभा राहतो आणि म्हणतो की भूमी बघ स्वतःला, तू किती सुंदर दिसतेस ते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश मी सुंदर आहे की नाही मला नाही माहिती, पण जेव्हा तू माझ्याकडे बघतोस ना तेव्हा मला असं वाटतं की मी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. म्हणजे असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर वय वाढतं, एकमेकांवरती खूप प्रेम केलं ना की वय वाढतं, पण माणसं सुंदरसुद्धा दिसतात असं मला माहिती नव्हतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हो ना, म्हणजे एकमेकांवरती खूप प्रेम केलं तर सुंदरसुद्धा दिसतो ना. मग तसंच आता 4 दिवसात मी तुझ्यावरती खरंच खूप जास्त प्रेम करणार आहे. म्हणजे तू इतकी सुंदर दिसणार आहेस की तुझ्यासमोर आहे ना मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स सगळे तुझ्यासमोर अशा फिक्या पडणार आहेत आणि तू सगळ्यात सुंदर दिसणार आहेस. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे मुद्दामून बोलतोयस ना तू, म्हणजे तू असं काही बोलणार का मस्करीमध्ये, मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड माझ्यापेक्षा सुंदर नाही दिसणार. तेव्हा इथे आता त्यांची गंमत चालू असताना जिथे भूमीचा पाय सटकतो आणि ती बेडवरती पडते, तेव्हा आकाश तिला सावरायला जातो आणि तो सुद्धा पडतो. तेव्हा इथे दोघंजण आता एकमेकांकडे प्रेमाने बघायला लागतात. दोघेही आपल्याला रोमॅन्टिक झालेले दिसतात. त्यानंतर इथे आकाश आता भूमीचे डोळे बंद करतो, कारण त्याने तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो. तर इथे आता स्विमिंग पूलमध्ये आय लव्ह यू असं फुलांच्या पाकळ्याने लिहिलेलं असतं आणि ते स्विमिंग पूलमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे जेव्हा आकाश भूमीचे डोळे उघडतो तेव्हा ती समोर ते बघते आणि खूपच जास्त सरप्राईज होते. तेव्हा ती म्हणते, आकाश अरे किती सरप्राईज देणार आहेस तुम्हाला. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी या आय लव्ह यूचं उत्तर नाही देणार आहेस का तुम्हाला. तेव्हा भूमी म्हणते, देणार ना, पण ते इथे कसं देणार, जिथे ते लिहिलं आहे तिथे जाऊन तुला याचं मी उत्तर देणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय खरंच बोलतेस तू. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो मी सांगितले ना 4 दिवसात तुझी मर्जी मी अजिबात मोडणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे चल आपण तिथे खाली पाण्यात जाऊया. तेव्हा इथे खोलमने आता त्यांना मारण्याचा प्लॅन केलेला असतो. तर खोलमने एक वायर घेतलेली असते आणि त्याचा करंट पाण्यामध्ये सोडलेला असतो. भूमी आणि आकाश दोघंजणं पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांना करंट हा लागणारच असतो. तेव्हा इथे दोघांनाही त्याबद्दल काही कल्पना नसते. दोघेही आता पाण्यामध्ये पाय टाकायला जाणार असतात. तेवढ्यात आकाश म्हणतो, भूमी थांब, अगं सकाळी मी तुला जे काही देणार होतो ते तर मी तुला दिलंच नाही. तेव्हा भूमी म्हणते, काय. तर इथे आता आकाशने भूमीसाठी खूप सारे मके आणलेले असतात. तिला सकाळी मका खायला मिळालेला नसतो, तेव्हा त्याने आता भूमीसाठी इथे मक्याची सोय करून ठेवलेली असते. तेव्हा खोलम लगेचच तिथून पळून जातो. त्यानंतर इथे आता भूमी आकाश स्वतःहून ते मके वगैरे भाजून घेतात. त्यानंतर त्याला लिंबू मसाला सगळं काही मीठ वगैरे लावून घेतात आणि मग दोघे आता खाण्याचा इथे निर्णय घेतात. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी स्वतःच्या हाताने ते सगळे मके भाजून घेतल्यानंतर खाण्याची मजा त्या दोघांना काही वेगळीच येते. तेव्हा इथे दोघांनी ठरवल्याप्रमाणे अगदी एक मका दोघंजणं एका बाजूनेच खातायत अशी इच्छा व्यक्त केलेली असते आकाशने आणि भूमीने आकाशची ही इच्छा पूर्ण केलेली असते. त्यानंतर इथे खोलम म्हणत असतो की चला बाद झाला तुमचा आता रोमांस, चला आता दोघंजणं पाण्यामध्ये जा आणि कायमचे संपा. तेव्हा इकडे आता भूमी आणि आकाश दोघंजणं पुन्हा आता पाण्यामध्ये जायला येतात. तेव्हा इथे भूमी पाण्यामध्ये पाय टाकायला जाणारच असते. तेवढ्यातच इथे लाईट जाते. भूमी खूपच जास्त घाबरते आणि लगेचच इथे आकाशला मिठी मारते. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की थँक्यू देवा, थँक्यू, बरं झालं तू योग्य वेळेला लाईट घालवलेली आहेस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अशा वेळेला बायकोने नवऱ्याला स्वतःहून मिठी मारणं याच्यामध्ये नवऱ्याला किती सुख असतं तर इथे कुणालाच ते कळणार नाही. तेव्हा इथे आता खोलम घाबरतो, लाईट गेलेली असते. तेव्हा तो सुद्धा लगेच तिथून निघून जातो. त्याला असं वाटतं की लाईट गेले, कोणी जर इथे आलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि लाईट गेल्यामुळे पाण्यातला करंटसुद्धा आता निघून गेलेला असतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की थँक्यू देवा. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू हे काय बोलतोयस, लाईट गेले तर आधीच मला भीती वाटते.
तेव्हा आकाश म्हणतो भ्यायची काय गरज आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा भूमी म्हणते तू आहेस, पण अरे किती अंधार आहे इथे, हे बघ बाद झालं, चल आता आपण जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो नाही हा भूमी, तू म्हणाली होतीस की तू माझी मर्जी राखणार म्हणून, 4 दिवस तू माझं सगळं ऐकणार, मग आता का नाही ऐकत आहेस, आणि मी आहे ना इथे तुझ्याबरोबर, चल आता आपण पाण्यामध्ये जाऊया. तेव्हा भूमी म्हणते नाही नको ना आकाश, हे बा आपण उद्या पाण्यामध्ये जाऊया, आता नको, आता मला खरंच खूप भीती वाटते, लाईट पण नाही आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो हे बघ मी तुझं आता काहीच ऐकणार नाही आहे, तू मगाशी म्हणाली होतीस ना की आपण पाण्यामध्ये जायचं म्हणून, मग आता का नाही म्हणतेस. तेव्हा भूमी म्हणते आकाश मी खरं सांगते, आपण उद्या जाऊया रे. तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही नाही, मी आता कुणाचं काहीच ऐकणार नाही आहे. अगं हे बघ ना, नवरा बायकोला प्रेम करायला इथे या उजेडाची अजिबात गरज नाही आहे, हा चंद्र आहे ना आपल्या साथीला, आपण दोघंजण अजिबात घाबरायचं नाही आहे. तेव्हा दोघेही आता पाण्यामध्ये पाय टाकतात. तेव्हा इथे पाणी खूपच जास्त गार असतं. भूमी म्हणते आकाश खूप थंड आहे, पाणी खूप थंड आहे, हे बघ आता एवढ्या थंड पाण्यात जायला नको, आपण उद्या येऊया. तेव्हा आकाश म्हणतो अगं पाणी येते, पाणी तर थंड असणारच ना, नशीब तू नाही म्हणालीस की पाणी ओलं आहे म्हणून. अगं ते पाणी बोल्यावर थंड असणार, भूमी चल ना पाय टाक ना पाण्यात. तेव्हा इथे भूमी म्हणते आकाश नको ना, अरे किती थंड पाणी आहे, हे बघ मी तुला सांगते ना आपण उद्या येऊया, पण आता नको, प्लीज नको खरंच. तेव्हा आकाश म्हणतो भूमी तू ना कधी पण असंच करतेस, आधी प्लॅन करतेस आणि नंतर तू तसं काहीच करत नाही. तेव्हा इथे आता भूमी नाही म्हणते म्हणून आकाशला खूप जास्त राग येतो, कारण त्याला त्या पाण्यामध्ये जायचं असतं. तेव्हा इथे आकाश आता रुसतो आणि जाऊन एका बाजूला शांतपणे आता बसलेला असतो. तेव्हा इथे भूमीला वाईट वाटतं त्या गोष्टीचं, की आपल्यामुळे आकाश आता नाराज झालेला आहे. तेव्हा भूमी आता आकाशला न सांगता पाण्यामध्ये उतरायचा निर्णय घेत असते. त्यानंतर इथे खोलम आता लाईट चालू करण्यासाठी आलेला असतो. तो म्हणतो की आता करंट चालू होऊ दे आणि ह्या दोघांना सुद्धा लवकरात लवकर निघून जाऊ दे, म्हणजे माझं काम संपलं. तेव्हा भूमी आता पाण्यामध्ये उतरलेली असते आणि ती आकाशवरती पाणी फेकून मारते. तेव्हा आकाश बघतो तर भूमी त्याच्यासाठी पाण्यामध्ये आता उतरलेली आहे. तेव्हा आकाशसुद्धा हळूहळू पाण्यामध्ये येतो आणि दोघेही एकमेकांवरती असं पाणी टाकत असतात, पाण्याने एकमेकांना भिजवत असतात. तेव्हा इथे दोघेही खूप छान आता एन्जॉय करत असतात. तेवढ्यातच इथे खोलम लाईट लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्याने लाईटी काही चालू होत नसतात. त्यामुळे इथे आकाश आणि भूमी दोघंजणं पाण्यामध्ये असून देखील त्यांना अजिबातच करंट वगैरे काही लागत नसतो. त्यानंतर आकाश आता पाण्याच्या खाली जाऊन लपून बसतो. भूमी सगळीकडे आकाश आकाश कुठे आहेस तू अशा घाबरल्यामुळे हाका मारत असते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं इथे आहे मी. तेव्हा आकाश म्हणत असतो की किती घाबरलीस तू. भूमी म्हणते हे बघा पुन्हा अशी मस्करी करायची नाही, कळलं ना तुला, याला काय म्हणतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी तुला माहिती आहे का, जेव्हा मी नव्हतो तेव्हा तू कशी कासावी झाली होतीस ना, याच्यावरूनच मला कळलं की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ते, आणि जेव्हा तू मला अशी हाक मारतेस ना तेव्हा मला अजूनच कळून चुकतं की भूमीचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, अशी मला खात्री पटते. तेव्हा भूमी म्हणते कळलं ना तुला की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, मग पुन्हा अशी मस्करी करायची नाही, कळलं ना तुला. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो हो नाही करणार, अशी मस्करी पुन्हा मी कधीच करणार नाही आहे, पण मी हे तर करू शकतो ना. आणि तो पुन्हा आता भूमीवरती पाणी फेकून मारतो. दोघेही एकमेकांना पाणी फेकून मारत असतात आणि छान एन्जॉय करत असतात. खोलमने आता लाईटी काही येत नसतात, तेव्हा खोलम आता आपल्या साथीदाराला फोन करण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर इथे रागिनी आता रडत बसलेली असते. ती पदर तोंडावरती घेते आणि जोरजोरात रडत असते. अभि येतो आणि म्हणतो आई काय झालं अगं, का रडतेस तू, काही सांगशील का रडतेस तू, सांग, मला टेन्शन येते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते तुलासुद्धा असंच वाटलं ना की मी खरोखर रडते. तेव्हा अभि म्हणतो हो मला तसंच वाटलं की तू खरोखर रडतेस. तेव्हा रागिनी म्हणते नाही रे, मी कशाला खरोखर रडू, आता भूमी आणि आकाश दोघंजणं जरा निघून जातील तेव्हा मग मला रडावं तर लागेलच ना, मग माझं रडू हे खरं खुरं वाटलं पाहिजे ना, म्हणून मी आत्तापासूनच प्रॅक्टिस करते, बाकी काही नाही. आता लवकरात लवकर खोलम आनंदाची बातमी देईल की भूमी आणि आकाश गेले, आपल्याला सोडून निघून गेले. तेव्हा अभि म्हणतो की मला असं वाटलं सकाळी जसा प्लॅन फ्लॉप झाला तसा आता पण झालं की काय. तेव्हा रागिनी म्हणत असते गप्प बसा, काय तर म्हणे मांडवाला आग लागली, अरे तुझ्या बायकोबरोबर राहणं ना जरा कमी कर, तुझं डोकंसुद्धा आहे ना तिच्यासारखं चालायला लागले आता. तेव्हा इथे अभि म्हणत असतो आई पण ते सगळं जाऊ द्या, पण तू जी काही ॲक्टिंग केली आहेस ना खरोखर, मला तर खरोखरच वाटलं की तू रडत होतीस. तेव्हा रागिनी म्हणते की खरोखरच वाटलं पाहिजे, अरे आपल्याला ही प्रॉपर्टी सगळी हवी आहे. ती भूमी आणि आकाश नेहमी काही ना काहीतरी प्लॅन केल्यानंतर ते दोघंजणं जगतच असतात. कुठलं नशीब घेऊन आलेत काय माहिती, पण ह्या वेळेला नाही, ह्या वेळेला प्लॅन अजिबात फसता कामा नये.
ते दोघंजण निघून जायलाच हवेत. त्यानंतर इथे आता खोलमचा फोन आलेला असतो. रागिनी म्हणते, बोल खोलम बोल. अरे आनंदाची बातमी आहे का? भूमी आणि आकाश निघून गेले का कायमचे स्वर्गात? तेव्हा खोलम म्हणत असतो, नाही मॅडम, तेच सांगायला तुम्हाला फोन केलेला आहे. म्हणजे सगळं माझ्या प्लॅनिंगनुसारच सुरू होतं. तेव्हा रागिनी म्हणते, मग काय झालं? एवढे पैसे घेतोयस ना त्या कामाचे की फुकट करतोयस? तेव्हा खोलम म्हणत असतो, नाही नाही, मला सुद्धा हे काम करायचंच आहे. मला त्या लोकांना संपवायचं आहे. पण काय झालं, जेव्हा ते दोघंजणं पाण्यात जात होते तेव्हा लाईट निघून गेली. तेव्हा रागिनीला खूप राग येतो. ती म्हणत असते, खोलम एक गोष्ट लक्षात ठेव, आता आहे ना वाट बघायची नाही आहे. आता काहीतरी आपल्याला घाव घालावाच लागेल. तेव्हा आता मी सांगते ना तसं कर. तेव्हा इथे आता रागिनीने त्याला एक प्लॅन सांगितलेला असतो. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की आकाश, खरंच खूप थंडी आहे रे, खूपच गार वाटतंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आपण आपल्या रूममध्ये जाऊया आणि जरा हीटसुद्धा घेऊया. त्यानंतर इथे खोलम जात असताना त्याला ठेच लागते आणि तो जोरात पडतो. तेव्हा आकाश म्हणतो, कसला तरी आवाज झाला ना? आणि तो आता खिडकीतून बघायला येतो तर एक माणूस तिथे पडलेला असतो आणि त्याची बॅटरी चालू असते. त्याच्या बॅटरीचा उजेड सगळा त्याच्या चेहऱ्यावरती असतो. पण इथे आकाशला आता त्याचा चेहरा नीट दिसत नसतो. तो धावत पळत त्याला पकडायला जात असतो. तो म्हणतो, ए कोण आहेस तू? आणि तो जात असताना भूमी म्हणते की आकाश, अरे कुठे जातोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं कुणीतरी माणूस तिथे होता, तो आता मला बघून पळून जात होता, त्याला मी पकडतो ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, अरे तो कुणीही असू शकतो, चोर असू शकतो. तेव्हा आकाश म्हणतो, सकाळी माहिती आहे भूमी, एक गाडी आपला पाठलाग करत होती, तेव्हा त्या माणसाबरोबर आपण बोलायला गेलो होतो. मला त्या माणसाला बघून असं वाटलं की हा तोच आहे की काय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण आकाश, तो माणूस इथे कशाला येईल ना? तो का आपला पाठलाग करेल? तो तर म्हणाला की त्याचा काही संबंध नाही आहे आपल्याशी. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, आता प्लीज नको जाऊस ना. अरे इथे एवढं रात्री तू एकटा जाणार आहेस का? एकतर लाईटसुद्धा नाही आहेत. हे बघ, तू एक काम कर, त्यापेक्षा तू मॅनेजरला फोन कर आणि जे काही घडलं ना ते सगळं सांग. पण आता तू जाऊ नकोस. हे बघ, मला खरंच खूप थंडी लागते. आपण जाऊया ना रूममध्ये, मला चेंजसुद्धा करू दे. आणि एवढं रात्री मी तुला एकट्यालासुद्धा जाऊ देणार नाही आहे. तो चोर असेल, त्याने तुला काही केलं तर? हे बघ, तू जाऊ नकोस अजिबात. मॅनेजरला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि सगळं काही सांग आणि आपण आता आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, चल आपण रूममध्ये जाऊया आणि आधी चेंज करूया. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आलेली असते किचनमध्ये आणि ती स्वतःच आणि अभिचं ताट भरून घेत असते. तेव्हा माणसे म्हणते की हे काय करतेस तू पौर्णिमा? अगं 2च ताटं का भरतेस? इथे नको ना तू आता जेवण वाढू, बाहेरच जाऊया, सगळेजण एकत्रच बसूया जेवायला. तेव्हा पौर्णिमा तिला काहीच बोलत नसते. तेव्हा इथे माणसे म्हणते, पौर्णिमा, अगं काय बोलते मी? आपल्या घराचा नियम आहे ना, म्हणजे सकाळी नाश्ता असू दे, जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवण असू दे, जे काही माणसं आपण घरामध्ये असू सगळेजण एकत्र बसून जेवायचं, असा आपला नियमच आहे ना. आणि आपण आपल्या माहेरीसुद्धा तसंच करायचो, सगळेजण एकत्रच जेवायला बसायचो ना. ताईनेच हा नियम बनवला होता आणि तोच नियम इथेसुद्धा लागू आहे. मग तू का तुमच्या दोघांची ताटं घेऊन जातेस? आणि अभिभाऊजींना हे सगळं मान्य आहे का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुला काय करायचं आहे गं? आणि तसंही मी कुणाबरोबर बसून जेवणार नाही आहे, मी कुणाला नकोशीच आहे ना या घरामध्ये. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघ पौर्णिमा, तुला माझं ऐकावं लागेल. घरातले नियम असं तोडून जमत नाही. आणि 4 दिवस आता या घराची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे ना ताईने, म्हणून मी सांगते, म्हणून आता तू रूममध्ये जायचं नाही, डायनिंग टेबलवरती बसूनच जेव. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, काय म्हणालीस तू मानसी? आणि तिचा हात ते आता मुरगळत असते आणि म्हणते की हे बघ, तुझ्याकडे सत्ता आली ना म्हणून तू मला समजवू शकत नाही, कळलं ना? आता मला जर पुन्हा तू अशी काही धमकी द्यायला गेलीस ना तर मी तुझं ऐकून घेणार नाही, असं पौर्णिमा म्हणते. आणि जेवणार तर मी आता माझ्या रूममध्येच, कळलं तुला? जे काही करायचं आहे ते करा. तेव्हा इथे माणसे म्हणत असते की ताई, तू का गेलीस गं? तुला माहिती आहे तू इथे जेव्हा नसतेस ना तेव्हा इथे सगळं काही विस्कळीत होतं, आपलं घर तुटायला लागतं, तू लवकरात लवकर ये. त्यानंतर इथे आकाश येतो आणि मॅनेजरला म्हणत असतो की आम्ही इथे जेव्हापासून आलो आहे ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की कुणीतरी आमचा पाठलाग करत आहे. आणि जेव्हा आम्ही आता रात्री इथे स्विमिंग पूलच्या बाजूला होतो तेव्हा कुणीतरी अंधारातून आमच्याकडे पारख ठेवून आहे, असं सुद्धा आम्हाला वाटलं. तेव्हा तुम्ही जरा चेक करा आणि तुमच्या स्टाफपैकी सुद्धा कोणाला काही माहिती असेल तर आम्हाला प्लीज सांगा की इथे कुणीतरी दुसरी व्यक्ती आली आहे का, हे आम्हाला कळायला हवं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आणि आकाश दोघंजण आता डिनर करण्यासाठी एका छान अशा झोपडीमध्ये आलेले असतात आणि ती झोपडी खूप छान अशी डेकोरेट केलेली असते. तेव्हा इथे आता खोलपने एक माचीस आणलेला असतो आणि तो आता सगळ्या झोपडीच्या बाहेरून आता रॉकेल मारतो. रॉकेल सगळीकडे टाकल्यानंतर आता इथे माचीची काडी पेटवून त्याच्यावरती टाकतो.
तेव्हा अख्खी झोपडी आता पेट घेत असते. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघंजण आतमध्ये खूप जास्त ओरडत असतात, रडत असतात, वाचवा वाचवा म्हणत असतात आणि रागिनी आणि अभि इथे हसत असतात.